आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली. बर, अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानतो. काही काळजी करू नका. जेवढं कांड दाबायचंय तेवढं दाबा, सगळा ऊस घेऊन जातो. कोण बाई असं? काय करा? अरे भैया साहेबाला सांगून काय उपयोग आहे? भैया साहेबाच्या हातात काय आहे? सगळं दशरथ दादाच्या हातात आहे. तू नको त्यांची नावं घेतो राव, तू मुद्द्याचं नाव सोडतोय. हो का? तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. पाण्याची. आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे. त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना. मी देत नव्हतो, या शहाण्याने द्यायला लावली. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते. मला माहिती आहे, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत. काय असा तसा वर्ण नाही पडलो. त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज. अजित पवारांचा तोल ढासळला. त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा. दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या. लय गुळगुळ होतं त्यांचं. काय खरं नाही. काय लोकांच्या जरा अंगात आलं, कुठलं काहीतरी त्यांना वाटलं की आता चला इकडे चला तिकडेच फापालली. पण यांचा पायगुणच असा, तिकडे गेली त्यांची सत्ताच गेली. रामची सत्ता आली. आता असली जित्रावर नकोच आपल्याला. ह्यांनी घेतलं तरी आपण नाहीच म्हणायचं. ह्यांनी ठरवलं ना प्रदीपने मामाने घ्यायचं कुणाला, त्यांना म्हणायचं दादाला विचारा, दादा होय म्हणला तरच. हा, मी नाहीच म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका. फक्त तुम्ही मला कुस्ती करायला लावा, कपडे सांभाळू नका. तुम्ही पण माझे आहे, नाहीतर कुस्ती करू हम कपडे सांभाळते. तसलं नाही झालं पाहिजे. राष्ट्रवादीला निवडून दिल्यावर काय होतं तर बारामती तालुका, इंदापूर तालुका आणि कर्जत तालुका, माढा तालुका इकडे जाऊन बघावं. आणि काय होत नाही ते दौंड तालुक्याला जाऊन बघावं. हो, कसलं बेणं? ऊसाचं बेणं का दुसरं बेणं? होय मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये वंथडच रक्कम भरा, ते बाकीचं सगळं माफ करतोय मी. कुठल्या भागातलंय? हा, निमसाखर. सांगतो मी, अधिकाऱ्यांना सांगतो. पण पैसे भरायचे तर होय बाबा. नोटीस पिरियड देतोय. मास लाव. नोटीस पिरियड देतो. ह्याला चीफ इंजिनियर सांगलं, मी सांगितलं म्हणून. तर ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कामं करा. मामा, तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय? असं म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं. अरे 24 तास नाही. मग मंत्र्याला काय तुझा काका काम करणार का? 24 तास ही मंत्री आहे राव. त्याला आता 1-2 दिवस इंदापूरमध्ये, बाकीचं तिकडं. सोलापूरचा पालकमंत्री, ते सांगायचं राहिलंच. सोलापूरचे पालकमंत्री आहे. त्याच्यावर सगळे बबन दादा, यशवंत माने पालकमंत्री, हे आम्हाला मंजूर करा ना असं सगळे सांगत असतात. मग पालकमंत्री म्हणतात बर बघतो करतो. हो का? तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. नको दाबूच, हळूच.
कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसले, माग बायको बसली, काय ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तेही तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हटलं बायकोनी एवढे किस घेतले ना, एवढे किस चालले. काय चाललंय काय आज. तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार. ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे. आली अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. बांधव कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं. मी म्हणलं कुठनं आणायची, तुम्हीच आणायची. म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं असं कर, आणि असं असं केलं. सगळी केस यायचं तर बाजूलाच काय करत आहे. गोवाबाजी गोवा लोकांचं काय ऐकू नका. कमळाबाई घ्या, कमळाबाई सांगतो राव. घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय. चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा. हे चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतं. अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला फवारीच्या. आप पान खाते हैं कुछ तो खाते ऐसा कैसे इसका दांत कहते लोग, ऐसा कैसे हमें बेवकूफ समझते हैं क्या. अरे बाबा दादा पादा त्याच्यामध्ये बघा अजित पवार घसरले. अजित पवार घसरणार नाही. कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं. अरे बजरंगा तूच सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार आहे. काय उगे गप्पा आणायच्या. हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी. तू कुठं बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. बार्शीमध्ये त्याचा कारखाना चाललाय, इतर त्याचा कारखाना चाललाय. बरं चाललं होतं. त्याला का अवदसा आठवली कोणाला माहिती. आणि ते एकदम उभंच राहिले. बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची. आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काहीकांना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली. आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे, याचा विचार करा. आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला. अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता आलं.
अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय, लय तुझं भारी. काय त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे आपण विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाद्याची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे. त्याचा विसर पडता कामा नये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जे अंतर वाढतं, समाजात जी तेढ निर्माण होती, ती तेढ मिटवायला फार वेळ